आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. नमस्ते मुलांनो. आता तुम्हाला टाइम टेबल मिळालेलं असेल, पोर्शन मिळालेला असेल, नंतर पेपर पॅटर्न हा MCQ टाइप आहे हे सुद्धा कळालेलं असेल. MCQ टाइप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला असेल आणि खाली पर्याय दिलेले असतील 4 ऑप्शन्स दिलेले असतील 4 आणि त्याच्यामधून योग्य उत्तराचं ऑप्शन किंवा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या पाठाचं नाव दिलेलं असेल, त्याच्या लेखकाचं नाव विचारलेलं असेल, मग खाली 4 लेखकांची नावं असतील, त्यातलं योग्य लेखकाचं नाव कोणतं आहे ते तुम्ही निवडायचं. किंवा मग काही ठिकाणी असंही असेल की एक प्रश्न विचारलेला असेल आणि त्याची 3 उत्तरं बरोबर असतील, चौथा एखादा पर्याय असेल की यापैकी सर्व, तर तुम्ही यापैकी सर्व निवडाल. किंवा मग काही उत्तरं दिलेली असतील आणि यापैकी कुठलंच उत्तर बरोबर नसेल आणि तिथे पर्याय असेल की यापैकी कोणतेही नाही, तर तुम्ही यापैकी कोणतेही नाही हा पर्याय निवडाल. किंवा व्याकरणाच्या बाबतीमध्ये एखादा शब्द दिलेला असेल, त्याचा समानार्थी विचारला असेल, खाली त्याचं उत्तर 4 पर्यायांमध्ये दिलेलं असतील, त्यातलं जे योग्य पर्याय आहे त्याला तुम्ही निवडायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. किंवा मग आणखी जे व्याकरण आपण उजळणी म्हणून घेतलेलं आहे, सुरुवातीला मुलं विचारत होती उजळणी कुठली, तर उजळणी आपण जी घेतलेली आहे मूळाक्षरे, 14 खडी, मराठी महिने, आठवड्याचे वार, हे सगळं जे काही आपण 14 खडी वगैरे उजळणीमध्ये घेतलेलं होतं, ती उजळणी करणं महत्वाचं आहेच आहे. प्रत्येक कुठलंही व्याकरण म्हणा किंवा लेखन विभाग म्हणा, त्याच्यासाठी उपयोगी असणारी ही उजळणी आहे आणि ती करायचीच आहे म्हणून मी सांगितलेलं होतं. तर ती उजळणी आणि शिवाय तुम्हाला जो काही पोर्शन आहे तो तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यानुसार तुम्ही सगळा अभ्यास व्यवस्थित करा आणि परीक्षा योग्य पद्धतीनं द्या. सगळ्यांना ऑल दी बेस्ट. आता आज आपण सुरू करतो आहोत ते म्हणजे व्याकरण. व्याकरणामध्ये ही सुद्धा काय आहे, उजळणीच आहे. आता हे कितीतरी 5वी 6वी 7वी तुम्ही शिकत आलेले आहात, हे सगळं शिकलेले आहात, तरी सुद्धा उजळणीपासून व्याकरणाला सुरुवात आपण करतो आहोत. आता इथे मूळाक्षरे, मूळाक्षरांविषयी आपण पाहिलेलं आहे. मराठीमध्ये एकूण 50 मूळाक्षरे आहेत, पैकी स्वर आहेत 14, व्यंजन आहेत 36. त्यानंतर यांना स्वरच का म्हणायचं, त्यांना व्यंजनच का म्हणायचं, नंतर स्वरादी कुणाला म्हणायचं, आणि आहा हे स्वरादी आहेत, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. मूळाक्षरांना स्वतःचा असा काही अर्थ नसतो. दुसरं आहे शब्द. शब्द म्हणजे काय, त्याची व्याख्या किंवा डेफिनेशन काय करता येईल आपल्याला, तर मुळाक्षरांची क्रमबद्ध रचना असून नुसती चालत नाही, तर ती अर्थपूर्ण असायला हवी. म्हणून मूळाक्षरांची क्रमबद्ध अर्थपूर्ण रचना, तिला म्हणायचं शब्द. शब्द म्हणजे काय, मूळाक्षरांच्या क्रमबद्ध अर्थपूर्ण रचनेला शब्द असे म्हणतात. मग आता हे जे शब्द आहेत ते वाक्यामध्ये विविध कार्य करत असतात, त्या कार्यांवरून त्या शब्दांच्या विविध जाती पडलेल्या आहेत. मग मराठीमध्ये एकूण शब्दांच्या जाती आहेत 8, पार्ट्स ऑफ स्पीच. मग त्या 2 विभागांमध्ये विभागलेले आहेत, तर विकारी शब्द आणि अविकारी शब्द. विकारी शब्द यालाच सव्यय असं म्हटलं जातं, तर अविकारी शब्द यालाच अव्यय असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं, विकार म्हणजे काय, तर बदल. व्यय म्हणजे काय, तर बदल. विकार होणे किंवा व्यय होणे किंवा बदल होणे. मग ज्या शब्दांमध्ये विकार होतो, बदल होतो, अशा शब्दांना विकारी शब्द किंवा सव्यय असं म्हटलं जातं. सव्यय बदलासहित, विकारी म्हणजे ज्यांना विकार होतो. तर इथं अविकारी दिलेले दुसऱ्या बाजूला, अविकारी ज्याच्यामध्ये विकार होत नाही, अव्यय ज्याच्यामध्ये व्यय म्हणजे बदल होत नाही, असे शब्द. मग ज्या शब्दांत लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, मुलगा, याचं वचन बदलायला सांगितलं तर होईल मुलगे. तर मुलगा याचं लिंग बदलायला सांगितलं तर होईल मुलगी. मुलगा या शब्दाचं विभक्तीमुळे कसा बदल होईल, मुलग्याला. म्हणजे जेव्हा लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे ज्या शब्दांमध्ये बदल होतो त्या शब्दांना म्हणायचं विकारी शब्द. आणि याच्या अंतर्गत कुठल्या जाती येतात, नाम, नाऊन, सर्वनाम, प्रोनाऊन,
विशेषण ऍडजेक्टिव्ह आणि क्रियापद वर्ब. त्याच्यानंतर अविकारी शब्द जे आहेत, ज्या शब्दांत लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द म्हणतात. उदाहरणार्थ येथे, वर, खाली, अबब, दुप्पट या शब्दांमध्ये पहा, लिंग बदला, वचन बदला, विभक्ती बदला, तरी सुद्धा या शब्दांमध्ये काहीही बदल होत नाही, म्हणून यांना म्हणायचं अव्यय किंवा अविकारी शब्द. त्याच्या 4 जाती कुठल्या आहेत पुढच्या? क्रिया विशेषण अव्यय, ऍडवर्ब, शब्दयोगी अव्यय, प्रेपोजिशन, उभयान्वयी अव्यय, कंजंक्शन, केवल प्रयोगी अव्यय, इंटरजेक्शन. हे तुम्ही सगळे शिकलेले आहातच. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे नाम. नाम म्हणजे काय? नाउन म्हणजे काय? नाम म्हणजे नाउन आणि नाउन म्हणजे नाम असं उत्तर द्यायचं नाही. तर नाम म्हणजे काय? कोणतीही व्यक्ती, वस्तू, प्राणी, जागा अथवा भावनेला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. ही झाली त्याची व्याख्या म्हणजे डेफिनेशन. आता या नामाचे प्रकार किती आहेत? 3. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. तर पहा, पहिलं जे आहे सामान्य नाम, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला सामान्य नाम असे म्हणतात. म्हणजे विशिष्ट असं जातीचा बोध होत असतो सामान्य नामामध्ये. उदाहरणार्थ मुलगा, मुलगी, माणूस असं म्हटलं तर एक जात दर्शवणारा असा तो शब्द असतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? सामान्य नाम. तर मी जेव्हा म्हणते शुभम, शंकर, विनायक, तेव्हा ही झाली विशेष नाम. विशेष नामे, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. नंतर भाववाचक नाम, ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ धैर्य, कीर्ती, वात्सल्य, चांगुलपणा ही कशाची उदाहरण आहेत? भाववाचक नामाची. सामान्य नाम मुलगा, मुलगी, विशेष नाम शंकर, शुभंकर, नंतर भाववाचक नामे धैर्य, कीर्ती, वात्सल्य, चांगुलपणा. आलं लक्षात? आता पुढे नामानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सर्वनाम. सर्वनाम प्रोनाउन. त्याची व्याख्या काय आहे? सर्वनाम कशाला म्हणतात? नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला म्हणतात सर्वनाम. या सर्वनामाचे प्रकार किती आहेत? 6. ते कोणकोणते आहेत? पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. ते पहा मुलांनो, मी पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक याच्या पुढे सर्वनाम हा शब्द लिहिलेला नाही, पण तुम्ही मात्र लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा केव्हा प्रकाराचं नाव लिहिणार आहात तेव्हा पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम असं पुढे लिहिणं गरजेचं आहे. पहिलं जे आहे पुरुषवाचक सर्वनाम, याच्यामध्ये आणखी 3 उपप्रकार पडतात. ते म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारी व्यक्ती स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरते त्या सर्वनामांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, आम्ही. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना आपण जी सर्वनामे वापरतो त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. तू, तुम्ही, तुला, तुम्हाला. आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्ती व वस्तू यांचा उल्लेख करताना आपण जी सर्वनामे वापरतो त्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हा, ही, हे, तो, ती, ते इत्यादी. म्हणजे पुरुषवाचक सर्वनामाचे आणखी 3 उपप्रकार आहेत. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम स्वतःविषयी उल्लेख, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ज्याच्याशी बोलायचे आहे ती व्यक्ती, आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे 2 व्यक्ती जेव्हा तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलत असतात तेव्हा त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणायचे. नंतर आहे दर्शक सर्वनाम.
जवळच्या किंवा दूरच्या नामांमध्येच त्यांचा अर्थ दडलेला आहे पहा. पुरुषवाचक सर्वनाम व्यक्तींचा उल्लेख करण्यासाठी, दर्शक सर्वनाम दर्शक म्हणजे दाखवणे, दाखवण्यासाठी, जवळच्या किंवा दूरच्या वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्या सर्वनामांना दर्शक सर्वनामे असे म्हणतात. हे माझे पुस्तक आहे, तो आंबा पिकलेला आहे, ती फुले रंगीत आहेत. इथे काय, हे, तो, ती ही काय आहेत, दर्शक सर्वनामे आहेत. मी ही मुलांना तुमची उजळणी घेते, हे सगळं तुम्ही आधी शिकलेले आहात, म्हणून मी इथं उदाहरणं तोंडीच सांगते, लिहून वगैरे दिलेली नाहीत, कारण हे सगळं तुम्ही शिकलेले आहात 5वी 6वी 7वी. आता ही रिव्हिजन चालू आहे, तुमची उजळणी घेते मी. पुढे तिसरं काय आहे, संबंधी सर्वनामे. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात. उदाहरणार्थ, जो अभ्यास करील तो पास होईल. त्याच्यानंतर ज्याला व्यायाम करायचा आहे त्याने लवकर उठावे. म्हणजे जे आहे जो, तो, त्याला, त्याने हे काय आहेत, संबंधी सर्वनामे आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा अर्थ त्यातच दडलेला आहे पहा. संबंधी काय आहे, दर्शक सर्वनामाशी त्याचा संबंध जोडलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्नार्थक सर्वनामे. ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात. आईने बाजारातून काय आणले आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत, बागेतील फूल कोणी तोडले, काय, कोण, कोणी ही सगळी काय आहेत, प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. त्यानंतर अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनाम काय, तर कोण, काय, कोणी ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामासाठी येतात हे निश्चितपणे सांगता येत नाही. प्रश्नार्थक मध्ये प्रश्न आहे, पण अनिश्चित सर्वनामामध्ये हे जर शब्द वापरलेले असतील तर तिथे प्रश्नचिन्ह येत नाही, प्रश्न विचारलेला नसतो आणि त्या शब्दांमधून नेमका काय तो बोध होत नाही. अनिश्चित, निश्चितपणे सांगता येत नाही, म्हणून त्याला म्हणायचं अनिश्चित सर्वनाम. कोण दरवाजा ठोठावत आहे हे मला माहित नाही. आता इथे काही प्रश्नचिन्ह नाहीये, कोण मग काय येईल इथे, अनिश्चित सर्वनाम येईल. तुला काय हवे ते माग, इथे पण प्रश्नचिन्ह नाहीये, मग इथे काय, हे काय येईल, अनिश्चित सर्वनाम येईल. बाहेर कोणीतरी आले आहे, कोणीतरी आले आहे, कोण आहे ते नक्की माहिती नाही, निश्चित माहिती नाही, म्हणून ते काय आहे, अनिश्चित सर्वनाम आहे. सकाळी राजूच्या घरी कोणीही नव्हते, कोणी कोणास हसू नये, कोणीही, कोणी कोणास हे सगळे काय आहेत, अनिश्चित सर्वनाम आहेत. आता आत्मवाचक सर्वनाम. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो. आत्म, मुळात आत्मवाचक सर्वनाम, आत्म म्हणजे काय, तर स्वतः, म्हणून स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. स्वतःसाठी जेव्हा स्वतः हे सर्वनाम आलं असेल किंवा आपण हे सर्वनाम आलं असेल तर ते काय असतं, आत्मवाचक सर्वनाम असते. आपले काम आपण करावे. मी स्वतः माझे कपडे धुतो. धुता की नाही तुम्ही तुमचे स्वतःचे कपडे. तू स्वतःचा अभ्यास स्वतः करतोस का. आता इथे आपण, स्वतः, स्वतःचा हे सगळे काय आहेत, आत्मवाचक सर्वनाम आहे. कारण ते आत्म म्हणजे स्वतःसाठी वापरलेले आहे, किंवा स्वतःवाचक सर्वनाम असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तुम्ही स्वतःला काय समजता. राम आपण होऊन माझ्याकडे आला, इथे पण स्वतःला, आपण ही आत्मवाचक सर्वनामे आहेत. पुढे म्हणजे सर्वनामाचे प्रकार कळाले. नामाचे प्रकार 3, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सर्वनामाचे प्रकार 6, पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. पुढे विशेषण. विशेषण ऍडजेक्टिव्ह. विशेषणाची व्याख्या काय, नामाविषयी विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. आणि ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे त्या शब्दाला काय म्हणायचं, विशेष्य. ज्याच्या विषयी माहिती दिली आहे त्याला म्हणायचं विशेष्य, आणि जी विशेष माहिती दिलेली आहे त्याला म्हणायचं विशेषण. आता विशेषणाचे किती प्रकार आहेत, 3, गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण.
पहिलं गुणविशेषण. ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात किंवा गुणवाचक विशेषण असे म्हणतात. कोल्ह्याने आंबट द्राक्षे खाल्ली नाहीत. रोहितने पिकलेला आंबा खाल्ला. म्हातारी माणसे तेथे उभी आहेत. आंबट, पिकलेला, म्हातारी त्यातून काय दिसून येतोय? गुण दिसून येतोय किंवा कुठला तरी विशेष दिसून येतोय. म्हणून त्याला काय म्हणायचं? गुणवाचक विशेषण किंवा गुणविशेषण. नंतर संख्या विशेषण. संख्या विशेषण अर्थातच गणना केलेली असते त्याच्यामध्ये. ज्या विशेषणाचा उपयोग नामाची गणती किंवा गणना करण्याकडे होतो त्या विशेषणांना काय म्हणायचं? संख्यावाचक विशेषण किंवा गणनावाचक विशेषण. संख्या विशेषणे कोणती कोणती आहेत पहा? 10 फुले, पहिला क्रमांक, चौपट संख्या, एक एक मुलगा, काही पक्षी. तर या ठिकाणी 10, पहिला, चौपट, एक एक, काही ही सगळी काय आहेत? संख्या विशेषणे आहेत. अर्थातच त्याच्यात संख्येचा उल्लेख केलेला असतो. संख्या दाखवलेली असते, गणना दाखवलेली असते, मोजणी दाखवलेली असते. पुढे आहे सार्वनामिक विशेषण. जेव्हा सर्वनामांचा उपयोग विशेषणाप्रमाणे होतो तेव्हा त्या सर्वनामांना सार्वनामिक विशेषण म्हणतात. म्हणजे पहा की एखाद्या वाक्यामध्ये आपण सर्वनाम कशाला म्हणतो मुळात? तर नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. पण काही वाक्यांमध्ये नाम दिलेलं असून सुद्धा त्याच नामासाठी सर्वनाम वापरलेलं असतं आणि ते त्या ठिकाणी विशेषणाचं काम करत असतं. म्हणून त्याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण. म्हणजे ते सर्वनाम आहे पण विशेषणाचं काम करतंय म्हणून त्याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण. उदाहरणार्थ पहा, त्या मुली गातात. आता इथे त्या मुली गातात, मुली हे नाम आहे पण त्या नामासाठीच पुन्हा सर्वनाम वापरलंय त्या. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर त्याच मुलींविषयी विशेषतः सांगितलेलं आहे. म्हणून त्या हे विशेषणाचं पण काम करत आहे शिवाय ते सर्वनाम पण आहे. म्हणून त्या हे काय झालं? सार्वनामिक विशेषण. हा पेन माझा आहे. ही पुस्तके माझी आहेत. पुस्तक नाम आहे आणि तरी सुद्धा त्या नामासाठी सर्वनाम तिथे वापरलंय, ही पुस्तके माझी आहेत. मग ही विशेषणाचं काम करते. ही काय झालं? सार्वनामिक विशेषण. म्हणजे विशेषणाचे 3 प्रकार आपण पाहिले, गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. आता पुढे क्रियापद, वर्ब. क्रियापदाची व्याख्या काय आहे? क्रियापद म्हणजे वर्ब आणि वर्ब म्हणजे क्रियापद, हेच ना? व्याख्या म्हणजे डेफिनेशन. क्रियापद कशाला म्हणायचं? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला. क्रियावाचक शब्द का म्हटलेला आहे? तर तो एक ऍक्शन वर्ड आहे. ऍक्शन वर्ड त्याच्यातून ऍक्शन दाखवलेले आहे, क्रिया दाखवलेले आहे. उठणे, बसणे, खाणे, पिणे, झोपणे, रडणे, हसणे या सगळ्यांमधून क्रिया दिसतात तुम्हाला आणि म्हणून त्याला क्रियावाचक शब्द असं म्हटलेलं आहे. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाचे प्रकार किती आहेत? 3. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद आणि संयुक्त क्रियापद. आता 3 क्रियापदाचे प्रकार पाहूया. सकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची जरुरी असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ शुभम अभ्यास करतो, प्रियांका पुस्तक वाचते. शुभम काय करतो? अभ्यास. प्रियांका काय वाचते? पुस्तक. इथे तुम्हाला उत्तर मिळतं काय या प्रश्नाला? अभ्यास, पुस्तक ही काय आहेत या वाक्यामधली? कर्म आहेत. मग ज्या वाक्यामध्ये अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्म आलेला आहे तेव्हा अशा क्रियापदांना काय म्हणायचं? सकर्मक क्रियापद. म्हणून करतो, वाचते ही काय आहेत? सकर्मक क्रियापदे आहेत. दुसरा प्रकार आहे अकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही त्या क्रियापदास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. पण कर्म तुम्हाला सांगितलं आणि सगळ्यांना माहिती आहे की आपली मराठीची वाक्यरचना कशी आहे.
सेंटेन्स स्ट्रक्चर आपलं कसं आहे, कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद, किंवा कधी कधी कर्ता आणि क्रियापदाने सुद्धा वाक्य पूर्ण होतं. मग सकर्मक क्रियापद असेल तिथं वाक्यरचना कशी असेल, कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद, आणि अकर्मक क्रियापद असेल तिथं काय असेल, कर्ता अधिक क्रियापद असेल, त्याच्यामध्ये कर्म नसेलच. आणि त्याच्यावरून नावं लक्षात ठेवायची, ज्याच्यात कर्म आहे सकर्मक, ज्याच्यात कर्म नाही अकर्मक. उदाहरणार्थ पहा, नाव पलीकडे आहे, ऐश्वर्या गावी जाते, जयश्री हे. आता वरील वाक्यामध्ये काय होतंय, तर कर्त्यापासून निघालेली क्रिया ही कर्त्याशीच थांबतीये. म्हणजे क्रिया जी होती आहे त्या क्रियेचं फळ दुसऱ्या कुठल्या गोष्टीवरती पडत नाही. जर ते दुसऱ्या गोष्टीवरती पडत असतं तर ते काय असतं, कर्म असतं. इथं क्रिया करणारा जो आहे कर्ता, मी म्हटलं तुम्हाला की वाक्यरचना कशी असते, कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद, किंवा कर्ता अधिक क्रियापद. कर्ता कर्म क्रियापद हे काय आहे, सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब. आता इथे पहा, ऐश्वर्या गावी जाते, म्हणजे क्रिया जी आहे करणारी कोण आहे, ऐश्वर्या, आणि त्याचा परिणाम कोणावरती होतोय, फक्त ऐश्वर्यावरतीच होतो. आणि इथे काय प्रश्न विचारून सुद्धा तुम्हाला उत्तर मिळणार नाही. ते एक म्हणजे तुम्हाला एक कर्म कसं शोधायचं त्याच्यासाठी एक दिलेला पर्याय, अर्थात तो सगळीकडेच लागू होईल असं काही नाही. जयश्री लवकर उठते, तर इथं सुद्धा जयश्री कर्त्यावरतीच क्रियेचा परिणाम आहे, दुसऱ्या कुठल्या शब्दावरती नाही, म्हणजे याच्यामध्ये कर्म नाही. मग जाते, उठते ही काय झाली, अकर्मक क्रियापदे झाली. पुढे संयुक्त क्रियापद. वाक्यात कधी कधी क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रिया दर्शवणाऱ्या रूपाला जोडून दुसऱ्या क्रियापदाचा उपयोग करावा लागतो. अशा प्रकारे त्या दोहोंच्या संयोगाने जे क्रियापद तयार होते त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. त्या शब्दातच अर्थ दडलेला आहे, संयुक्त. दोन क्रियापद जिथे एकत्र आलेली असतात त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. उदाहरणार्थ पहा, राम आंबा खात आहे, खात आहे संयुक्त क्रियापद. अर्थात संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात, दोन क्रियापद जिथे एका ठिकाणी आलेली आहेत त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. त्याच्यामुळे संयुक्त क्रियापद ओळखत असताना तुम्ही ती दोन्ही क्रियापद ओळखणं गरजेचं आहे. गीता पुस्तक वाचत आहे, तर वाचत आहे संयुक्त क्रियापद. माधव गाय धूत आहे, धूत आहे संयुक्त क्रियापद. क्रियापदाचे 3 प्रकार पाहिले, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद आणि संयुक्त क्रियापद. पुढे आता इथे 5 पासून जे काही शब्दांच्या जाती सुरू होत आहेत त्या आहेत अव्यय. अव्यय कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये बदल होत नाही. मग कुठल्या प्रकारे, ज्या शब्दामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यानुसार बदल होत नाही त्या सगळ्या शब्दांना म्हणायचं अव्यय. आता क्रिया विशेषण अव्यय म्हणजे ऍडवर्ब. त्याची व्याख्या काय, क्रिया विशेषण अव्यय क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असं म्हणतात. आणि लिंग, वचन, कारक, विभक्ती यानुसार त्या शब्दामध्ये काहीही बदल होत नाही म्हणून त्याला म्हणायचं अव्यय. आता क्रिया विशेषण अव्ययांचे सुद्धा प्रकार आहेत 5. कालवाचक क्रिया विशेषण अव्यय, स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय, रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय, परिमाणवाचक क्रिया विशेषण अव्यय आणि प्रश्नार्थक क्रिया विशेषण अव्यय. हे प्रकार आपण पाहूयात. वाक्यात येणारी क्रिया विशेषण अव्यय क्रिया घेण्यासाठी अव्यय 7वीत हे शिकलेला आहात तुम्ही. जेव्हा क्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण दाखवितात तेव्हा त्याला म्हणायचं स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय. येथे, तेथे, खाली, वर, इकडून, तिकडून, ही सगळी काय झाली, स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय. रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय वाक्यात येणारी विशेषणे जेव्हा क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते हे दाखवतात.
क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. मुळात रीती याचा अर्थच काय आहे? रीती म्हणजे तऱ्हा, पद्धती दाखवलेली असते. म्हणजे जसे, कसे, उगीच, व्यर्थ, पटापट, चमचम, झटकन, निश्चित हे सगळे काय आहे? रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय. परिमाणवाचक क्रियाविशेषण. वाक्यातील क्रिया किती वेळा घडली हे ज्या शब्दांतून कळते त्या शब्दांना परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. मुळात परिमाण याचा अर्थच आहे मोजमाप. अतिशय, जरा, किंचित, काहीसा, थोडा, क्वचित ही काय आहे? परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता पुढे 5वा प्रकार प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. आता पहा, मेघा घरी जेवली का? तू नीट अभ्यास करशील ना? आता या वरील वाक्यांमध्ये का, ना यांना काय म्हणतात? प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. का आणि ना. पुढे क्रियाविशेषण अव्ययांचे किती प्रकार पाहिले? 5. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. आता पुढे 6वा प्रकार आहे तो म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय, प्रेपोजिशन, त्याची व्याख्या काय? व्याख्या म्हणजे डेफिनेशन. तो शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो व ज्या शब्दाला जोडून येतो त्या शब्दाचा वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दर्शवतो त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, आमच्या शाळेवर माकड चढले होते. शाळेची आठवण आली की नाही मुलांना? आपल्या शाळेमध्ये पण बऱ्याचदा माकड येते. आमच्या शाळेवर माकड चढले होते. शाळेवर, आता हा शाळेवर शब्द एकत्र लिहिलेला आहे, शब्दाला जोडून आलेला आहे आणि वर या शब्दामुळे शब्दाशी संबंध जोडला गेलेला आहे. म्हणून वर हे काय आहे? शब्दयोगी अव्यय. पलीकडे झाडावर 4 मोर आहेत. वर चंद्र ढगा आड लपला आहे. आड कपाटाखाली चेंडू आहे. खाली. हे काय आहेत? शब्दयोगी अव्यय. पुढे 7वा प्रकार आहे उभयान्वयी अव्यय, कंजंक्शन. आता उभयान्वयी अव्यय त्यातच अर्थ दडलेला आहे. पहा, उभय म्हणजे 2 आणि अन्वय म्हणजे जोडणे. दोन शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, राजा आणि राणी जेवायला बसले आणि विकास आला आणि लगेच परत गेला. अन पाऊस पडला की सारे काही शांत होते. की ही काय आहे? उभयान्वयी अव्यय. 8वा प्रकार जो आहे तो म्हणजे केवल प्रयोगी अव्यय, इंटरजेक्शन. जी अव्यय वाक्याच्या आरंभी येऊनही ती वाक्याचा भाग नसतात व ज्यांना वाक्यात केवळ प्रयोग करायचा म्हणून उच्चारले जातात अशा शब्दांना केवळ प्रयोगी वाक्य असे म्हणतात. हे शब्द उद्गार व्यक्त करत असताना उद्गारवाचक असेही यांना म्हणतात. का तर तिथे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं. मी इथे दिलेलं आहे पहा, केवळ प्रयोगी अव्यय उद्गारवाचक चिन्ह मी ब्रॅकेट मध्ये कंसामध्ये दिलेलं आहे आणि उद्गार चिन्ह लिहिलेलं आहे पुढे. म्हणजे केवळ प्रयोगी अव्ययाचा वापर करत असताना त्याची दुसरी सोपी एखादी व्याख्या म्हणजे काय? की आपल्या मनातील दाटून आलेल्या भावनांचा स्फोट होऊन एखादा उद्गार तोंडावाटे बाहेर पडतो, तो उद्गार म्हणजेच उद्गारवाची किंवा केवल प्रयोगी अव्यय होय. आपल्या मनामध्ये जेव्हा काही भावना दाटून येत असतील, मग त्या आनंदाच्या असो, दुःखाच्या असो, आश्चर्याच्या असो किंवा प्रशंसा करणाऱ्या असो किंवा संमती दाखवणाऱ्या असो किंवा विरोध दाखवणाऱ्या असो किंवा तिरस्कार असो, संबोधन असो किंवा मौन असो, तर ह्या सगळ्या ज्या काही भावना आपल्या मनामध्ये दाटून येतात त्या भावनांचा उद्रेक करत असताना काही शब्द हे आपल्या तोंडावाटे बाहेर पडत असतात, तर त्या शब्दांना म्हणायचं केवल प्रयोगी अव्यय आणि त्या अव्ययानंतर उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं. तर जेव्हा तुम्ही केवल प्रयोगी अव्ययाचे शब्द लिहाल तेव्हा त्याच्या पुढचं उद्गारवाचक चिन्ह देणं सुद्धा आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अरे रे त्याचे खूप वाईट वाटले. अबब केवढा मोठा साप हा. शाबास, अशीच बक्षिसे मिळवत जा. शी किती घाणेरडी जागा आहे ही.
अरे रे, अबब, शाबास, शी ही सगळी काय आहेत? केवल प्रयोगी अव्यये आहेत. म्हणजे हे अविकारी शब्दांच्या ज्या 4 जाती आहेत त्याही आपण आता पाहिलेल्या आहेत. क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. आता पुढे इयत्ता 8वी व्याकरण. तर नवनीत मराठी सुलभ भारती LL म्हणजे लोअर लेवल व्याकरण व लेखन इयत्ता 8वी. याच्यामध्ये जो म्हणजे हे पुस्तक तुम्हाला मिळालेलं असेलच जेव्हा ह्या पुस्तकं तुम्ही घेतलेली आहेत तेव्हा. हे मी पुस्तकाचं नाव दिलेलं आहे तुमच्या व्याकरणाचं पुस्तक जे आहे मराठीचं, नवनीत मराठी सुलभ भारती लोअर लेवल व्याकरण व लेखन इयत्ता 8वी. तर या पुस्तकामधील व्याकरण विभाग जो आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. तर तुम्ही 10 आहेत तर पहा तुम्ही कसे करणार आहात ते प्रकार. 2-2 दिवसांना एक केले किंवा एका दिवसात 2-2 केले तरी चालू शकतील. म्हणजे 1 शब्दांच्या जाती, 2 नाम, 3 सर्वनाम, 4 विशेषण, 5 क्रियापद, 6 क्रियाविशेषण अव्यय, 7 शब्दयोगी अव्यय, 8 उभयान्वयी अव्यय, 9 केवल प्रयोगी अव्यय आणि 10 संकीर्ण स्वाध्याय शब्दांच्या जाती. तर इयत्ता 8वीच्या पुस्तकामधील 1 ते 10 हे जे व्याकरण विभागातील लेसन आहेत, चॅप्टर्स आहेत ते पूर्ण तुम्ही करायचे आहेत. मग कुठलेही 5 दिवस तुम्ही घ्या आणि एका दिवसामध्ये 2 असे जर केले तर इथे 10 आहेत पाठ. तर ते 10 पाठ तुमचे 2 दिवस, एका दिवसाला 2 पाठ अशा प्रमाणे तुम्ही 5 दिवसांमध्ये हे 10 पाठ लिहून पूर्ण करा. आधी वाचन करा, जी काही माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे ती व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि मग त्याच्यावरती जो स्वाध्याय सोडवायला दिलेला आहे तो व्यवस्थित सोडवा. हा पेनानं सोडवायचा आहे, पेन्सिलनं सोडवण्याची गरज नाही. पेनानं हा स्वाध्याय सोडवा आणि आता आपण समोरासमोर नाही आहोत तेव्हा हे पूर्ण करा. एका दिवसामध्ये 2 पाठ असे पूर्ण करा. म्हणजे 5 दिवसात हे 10 पाठ तुमचे पूर्ण होतील. तुम्ही आत्ता करा किंवा परीक्षेनंतर करा. आता वेळ नसेल परीक्षेचा अभ्यास करा सध्या, पाठांखालचं व्याकरण वगैरे ते करा आणि नंतर केलं तरी चालेल, स्वाध्याय सोडवले तरी चालतील, पण हे वाचून मात्र काढा. आणि लिहिल्यानंतर मग काय करा, खाली पेरेंट्स साईन, पालकांची सही आणि शिक्षकांची सही असं लिहून ठेवा. पालकांची सही त्यांना दाखवून घ्या आणि आमची सही मात्र आपण शाळा सुरू झाल्यावरती करूयात. परीक्षेचा व्यवस्थित अभ्यास करा. तर इयत्ता 9वी साठी नवनीत मराठी LL व्याकरण व भाषाभ्यास. हे मी व्याकरणाच्या पुस्तकाचं नाव दिलेलं आहे. हे पुस्तक तुमच्या सगळ्यांकडे असेल, पुस्तकांच्या यादीमध्ये दिलेलं होतं, मिळालेलं असेल. नसेल तरी काही हरकत नाही, जेव्हा मिळेल तेव्हा घ्या. आणि नवनीत मराठी LL का दिलेलं आहे? लोअर लेवलचं व्याकरण आहे आपलं. नवनीत मराठी लोअर लेवलचं व्याकरण व भाषाभ्यास. याच्यातला इयत्ता 9वी न भाषाभ्यास जो आहे त्याच्या खाली जे काही प्रकरणं असतील ती सगळी सोडवायची आहेत. पहा मग एका आठवड्यात म्हटलं तरी ते होऊन जातील. आणि इयत्ता 10वी नवनीत मराठी लोअर लेवल व्याकरण व भाषाभ्यास हे सुद्धा 10वीला मिळालेलं आहे पुस्तक व्याकरणाचं मराठी. तर त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा भाषाभ्यास याच्या खाली जे काही पाठ आहेत ते सगळे पाठ सोडवायचे आहेत. एका आठवड्यात पहा, जमलं तर पूर्ण करा. आता हे सगळं मी कशासाठी सांगतेय? व्याकरणाचं सोडवायचं आहे, फर्स्ट टर्म सेकंड टर्म साठी सांगते. तर लगेचच आता परीक्षेच्या गडबडीमध्ये मिसनं हे सोडवायला दिलंय का आता कसं होईल असं काही समजण्याचं कारण नाही. कुठलाही एक आठवडा घ्या आणि तेव्हा ते भाषाभ्यास व्याकरणातलं पूर्ण करून ठेवा आणि त्याच्यानंतर आपण व्याकरण विभाग घेऊयात. ठीक आहे. ऑल दी बेस्ट. धन्यवाद.